नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर. अकोला महानगरपालिका झोपेत आहे का? जवाब दो. महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था. अकोला महानगरपालिकेतील भीमनगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महिलांच्या सार्वजनिक शौचालयाची भयानक दुरावस्था झाली आहे. अनेक वर्षापासून हे शौचालय एवढे खराब आहे की इथं पाय सुद्धा ठेवला जाऊ शकत नाही. आजूबाजूला पूर्ण घाणच घाण असते. कुणीही याकडे लक्ष देत नाही. अकोला महानगरपालिका किती वर्ष झाली या सार्वजनिक शौचालयाचे काम करत नाही. हे शौचालय पाहण्यासाठी सुद्धा कोणी येत नाही. आज या ठिकाणी मी पश्चिम झोन अधिकारी यांना ही परिस्थिती दाखवण्यासाठी आणले. सामान्य नागरिक या सार्वजनिक शौचालयाचा कसा वापर करत असतील ही परिस्थिती दाखवली. अनेक दिवस या शौचालयाची साफसफाई केली जात नाही, धुतलं जात नाही, कोणीही याकडे लक्ष देत नाही. यामुळेच या शौचालयाची अशी परिस्थिती झाली आहे. याला जबाबदार महानगरपालिका आहे आणि नगरसेवक आहेत. भीमनगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक वर्षापासून नगरसेवक कोण आहे हेच माहीत नाही. कारण की या भागात 5 वर्षात एकदाही नगरसेवकांनी भेट दिलेली नाही. यामुळे इथल्या नागरिकांना नगरसेवक कुठे आहेत हेच माहीत नाही. म्हणून इथले नागरिक म्हणतात की प्रभाग क्रमांक 9 मधले नगरसेवक कोणाला दिसले असतील तर त्यांना आम्ही बक्षीस देऊ. ऐका हो ऐका, दिसलेत का हो प्रभाग क्रमांक 9चे नगरसेवक कोणाला? काय परिस्थिती करून ठेवली आहे या वॉर्डाची. जनतेतून निवडून दिलेले नगरसेवक ही तसेच आणि महानगरपालिकेचा कर्मचारी अधिकारी त्याहूनही निर्लज्ज. या प्रभाग क्रमांक 9 मध्ये स्वच्छता व घनकचरा याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे सामान्य नागरिकांना या परिस्थितीचा सामना सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांना डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोग्य धोक्यात आहे. याकडे तात्काळ अकोला महानगरपालिका यांनी लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर या 9 नंबर प्रभागातल्या सर्व महिला पुरुष महानगरपालिकेत येऊन आल्याशिवाय राहणार नाहीत आणि महानगरपालिका आल्यानंतर आयुक्तांच्या कार्यालयात घनकचरा टाकल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा देतो. तात्काळ भीमनगरमधले सार्वजनिक शौचालय चांगले करून द्या. सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र राज्य. आकाशदादा शिरसाट. अकोला जिल्हा स्वच्छते व घाण कचऱ्यापासून कधी मुक्त होणार? अकोला प्रतिनिधी प्रथमेश मनवर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.